सुस्वागतम. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीदवाक्य घेऊन ज्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोचवली असे शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या पावन स्मृतीस प्रथमतः विनम्र अभिवादन करून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील आजच्या या सर्व ई-लर्निंग क्लासमध्ये सहकार विषयाच्या अध्यापनासाठी मी प्राध्यापक श्री वागतकर SP आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कला वाणिज्यच्या सहकार विषयातील पाठ्यक्रमानुसार आज आपण ई-लर्निंग क्लासमध्ये प्रकरण 4 महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 विषयी सविस्तर माहिती. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहिल्या पाठात आपण भांडवल उभारणीची साधने अंतर्गत आणि बाह्य साधने याचा सविस्तर विश्लेषण केलेले आहे. तर आज आपण सहकारी संस्थाच्या सभा याचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. त्यामध्ये आपण सहकारी संस्थाच्या सभाचे प्रकार बघणार आहोत. 2 किंवा अधिक व्यक्तींनी कायद्याला मान्य असलेल्या उद्देशाने सर्वसाधारण प्रश्नावर चर्चा करण्यासाठी एकत्र येणे म्हणजे सभा होय. महाराष्ट्र संस्था कायदा 1960 नुसार सहकारी सभाचे 2 प्रकार पडतात. त्यामध्ये अ. सभासदाच्या सभा, ब. संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समितीच्या सभा असे 2 प्रमुख प्रकार पडत असतात. संस्थेच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने सभासदाच्या सभा खूप महत्त्वाच्या असतात. तसेच संस्थेचे दैनंदिन कामकाज करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन समितीच्या सभा यासुद्धा महत्त्वाच्या असतात. यामध्ये आपण अ. सभासदांच्या सभा याचा सविस्तर विश्लेषण करणार आहोत. सहकारी संस्थेच्या ज्या सभेला सर्व सभासदांनी उपस्थित राहून सभेच्या कामकाजात भाग घेण्याचा अथवा मतदानाचा हक्क असतो त्या सभेला सभासदाच्या सभा असं म्हटलं जातं. यालाच आपण सर्वसाधारण सभा असे नावाने ओळखले जाते. यामध्ये आपण 1 नंबर बघूया. पहिली साधारण सभा किंवा नियामक सभा. सहकारी संस्था कायद्यातील नियमानुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत जी सभा बोलविली जाते तिला पहिली साधारण सभा किंवा नियामक सभा असे म्हटलं जातं. नोंदणीनंतर सभेचे कायदेशीर अस्तित्व सुरू होत असते. तसेच प्रत्येक सहकारी संस्थेला कायद्यानुसार अशी सभा बोलवावी लागते. ही सभा सहकारी संस्थेच्या आयुष्यात एकदाच घेतली जाते. हे आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ही सभा कधी घेतली जाते? सहकारी संस्थेच्या आयुष्यात जी सुरुवातीला स्थापन झाल्यानंतरच सुरुवातीलाच ही सभा एकच वेळेस घेतली जाते. तसेच सहकारी संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाला पहिली साधारण सभा बोलवावी लागतात किंवा मुख्य प्रवर्तकाने पहिली सर्वसाधारण सभा बोलविणे बंधनकारकच असते. सहकार निबंधक आपल्या अधिकारात अशी सभा बोलवू शकतात अथवा कोणत्याही अधिकृत व्यक्तीस अशी सभा बोलविण्याचा आदेश देऊ शकतात. पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये काही महत्त्वाची कामे पाडली जातात. त्यामध्ये अध्यक्ष निवड करणे, सहकारी संस्थेच्या नोंदणीची सभासदाला कल्पना देणे, सहकारी निबंधकाने सहकारी संस्थेसाठी मंजूर केलेली नियमावली स्वीकारणे, तसेच सहकारी संस्थेच्या अधिनियमावलीस
अधीन राहून रीतसर निवडणुका होईपर्यंत हंगामी व्यवस्थापन समितीची 1 वर्षासाठी निवड करणे, संस्था स्थापन करताना झालेल्या खर्चास मान्यता देणे, तसेच हिशेबपत्रक स्वीकारणे आणि सभेच्या तारखेच्या 14 दिवस आधी प्रवर्तकाने केलेल्या सर्व व्यवहाराबाबतचे प्रतिवृत्त सादर करणे, प्रवर्तकाने त्याच्या नावाने असणारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खाते संस्थेच्या नावे हस्तांतरित करणे, नवीन सभासदांना प्रवेश देणे, त्याचबरोबर सभासदांना द्यायच्या कर्जाची मर्यादा ठरविणे, त्यानंतर पुढील वर्षाचे अंदाजपत्रक मंजूर करणे, अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणारे विषय याचे विश्लेषण करणे. अशा प्रकारे पहिल्या साधारण सभा ही संस्था स्थापन हेतू व उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने आयोजित केलेली सभा असते. त्यानंतर आपण 2 नंबरची सभा बघणार आहोत. अधिमंडळाची वार्षिक सभा, त्यालाच सर्वसाधारण सभा असं म्हटलं जातं. सहकारी संस्थेचे आर्थिक वर्षे संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत सभासदाची अधिमंडळाची वार्षिक सभा बोलविली पाहिजे. या सभेला अधिमंडळाची वार्षिक सभा किंवा सर्वसाधारण सभा असे म्हटलं जातं. ही सभा दरवर्षी बोलविली जाते. तसेच सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष हे 31 मार्चला संपत असते. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत संस्थेचे वार्षिक हिशेब पत्रके पूर्ण करावी लागतात. वार्षिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत सर्व हिशेबपत्रके पूर्ण करावी लागतात. 4 महिन्याच्या आत संस्थेचे लेखापरीक्षण करून घेणे आवश्यक असते. यालाच ॲडिट करणे असे सुद्धा म्हटलं जातं. अधिमंडळाने वार्षिक सभेची सूचना सचिवाने सभासदांना सभेपूर्वी 14 दिवस आधी द्यावी लागते. या सभेला सूचना संबंधित लेखा परीक्षकाला सुद्धा द्यावी लागते. जे संबंधित लेखापरीक्षक असतात त्यांना सुद्धा याची सूचना द्यावी लागते. आवश्यकता वाटल्यास या सभेला हिशेब खुलासा करण्यासाठी ते हजर राहू शकतात. कायद्याने सभासदांना मालक म्हणून दिलेल्या अधिकाराचा वापर सामूहिकरित्या करून संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला जातो. तसेच अधिमंडळाच्या सभेत महत्त्वाचे कामकाज पार पाडले जाते. त्यामध्ये सभेचा अध्यक्ष निवड करणे, मागील सभेचे इतिवृत्त किंवा सभा वृत्तांत वाचून कायम करणे, रिक्त होणाऱ्या संचालक जागी नवीन संचालक निवड करणे, मागील आर्थिक वर्षाचे जमा खर्च, नफा तोटा खाते व ताळेबंद पत्रक व हिशेब, तपासणीचा अहवाल इत्यादींना मंजुरी देणे, मागील आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल, आधीच्या लेखापरीक्षणाचा दोष दुरुस्ती अहवाल व समिती अहवाल स्वीकृतीसाठी ठेवणे, वार्षिक अहवालास मंजुरी देणे, तसेच पुढील आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रकासाठी मंजुरी देणे, लाभांशाचा दर ठरविणे व तो जाहीर करणे, सभेच्या अंतर्गत हिशेब तपासणीची व्यवस्था करणे, त्यानंतर थकबाकीदार सभासदावर कायदेशीर कारवाई करणे, सभासदांना द्यावयाच्या मर्यादा ठरविणे, संस्थेची शिल्लक रकमेचा विनियोगासाठीच्या योजनेवर चर्चा करणे, त्यानंतर अधिनियमाच्या किंवा कोणत्याही नियमाच्या तरतुदीनंतर नियमानुसार निबंधकाने मागविलेला इतर कोणतीही माहिती सभेपुढे ठेवावी लागते. संचालक मंडळ व सदस्य यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्ज खात्याची माहिती देणे, निबंधकांनी जाहीर केलेल्या पॅनलमधील मान्यताप्राप्त लेखापरीक्षकाची चालू आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्यासाठी नेमणूक करणे,
अध्यक्षाच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे अशा प्रकारे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कामकाज पूर्ण करतात. त्यानंतर आपण तिसरं सभा बघणार आहोत. तिसरी सभा अधिमंडळाची विशेष सभा किंवा विशेष सर्वसाधारण सभा. अत्यंत तातडीच्या कामासाठी बोलविण्यात आलेली सभा म्हणजे अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा होय. ऐनवेळी कुठलीही विषयावर चर्चा करण्यासाठी अशा सभेचे नियोजन केले जाते. 2 वार्षिक सर्वसाधारण सभेमधील काळात होणाऱ्या सभांना अधिमंडळाची विशेष सभा असे म्हटलं जातं. या सभा विशेष कामकाजासाठी भरविली जाते. काही तातडीच्या विषयांना सभासदाच्या सभेची मान्यता घेणे आवश्यक असते आणि त्यासाठी पुढील अधिमंडळाची वार्षिक सभेपर्यंत वाट पाहता येत नाही. म्हणून सभासदांची विशेष सभा बोलवून किंवा त्याचं नियोजन करणे आवश्यक असते. या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा काही विशेष कामकाज पार पाडले जाते. त्यामध्ये कुठले ठराव मंजूर करण्यात आलेले आहे त्याचे सविस्तर विश्लेषण आपण पुढे करूया. त्यामध्ये जसे की सहकारी संस्थेच्या नियमावलीत दुरुस्ती करणे, सहकारी संस्थेच्या पोटनियमातील जबाबदारी व कलमात बदल करणे, संस्थेच्या नावात बदल करणे किंवा सहकारी संस्थेचे हस्तांतर किंवा विसर्जन किंवा त्याचं जर रूपांतर करणे किंवा एकत्र करणे. तसेच त्याचबरोबर सहकारी संस्थेच्या अधिकृत भागभांडवलात वाढ करणे व भागाचे दर्शनी मूल्य ठरविणे. तसेच सहकारी संस्थेचा विकास प्रकल्पांना मान्यता देणे. त्यानंतर सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव आल्यास त्यावर विचार करणे. निबंधकाच्या आदेशानुसार त्यांनी सुचविलेल्या कामकाजासाठी सभा घेणे. त्याचबरोबर शासनाच्या नवीन धोरणाची अंमलबजावणी करणे. तसेच संस्थेचे विशेष कारणासाठी अचानक उद्भवलेल्या परिस्थितीवर निर्णय घेण्यासाठी अधिमंडळाचीही विशेष सभा बोलवली जात असते. या सभेत व्यवस्थापन समितीच्या ठरावाविरुद्ध किंवा शिफारशीविरुद्ध ठराव मंजूर होऊ शकतो. ही खूप महत्त्वाची सभा असते. त्यानंतर आपण शेवटचं बघूया, अंतिम सर्वसाधारण सभा व किंवा त्यालाच शेवटची सभा असं म्हणतात. अंतिम सर्वसाधारण सभा, शेवटची सभा सहकारी संस्थेच्या आणि सभासदाच्या आयुष्यातील ही अखेरची सभा असते. सहकारी संस्थेच्या विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सभा बोलवली जाते. त्याचं विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सभा बोलवली जाते. अंतिम सर्वसाधारण सभा म्हणजे सहकारी संस्थेच्या कायदेशीर शेवट असतो. सहकारी संस्था बंद करायची असेल तर संस्थेच्या विसर्जनाचे काम करण्यासाठी निबंधक ऋण परिशोधकाची नेमणूक करतो. या सभेसाठी घनसंख्येची कोणतीही अट नसते. तसेच संस्थेचे समाप्तीकरण 3 प्रकारे होऊ शकते. त्यामध्ये 1 चौकशीने, 2 सक्तीने, 3 किंवा निबंधकाच्या आदेशानुसार व्यवहार बंद करणे. हे 3 प्रकारे या संस्थेचं समाप्तीकरण होऊ शकते. या सभेत संस्थेच्या विसर्जन प्रक्रियेचा आढावा घेतला जात असतो. तसेच संस्थेच्या कारभारात आलेल्या अपयशाची कारणे दिली जात असतात. संस्थेची येणी किंवा देणी पूर्ण झाल्यानंतर जर काही रक्कम शिल्लक राहत असेल तर त्याची माहिती व रकमेचा विनियोग इत्यादी बाबीवर चर्चा होत असते. संस्थेसाठी नेमण्यात आलेल्या विलयन अधिकारी किंवा ऋणशोधक अधिकारी विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सभा बोलवीत असतात. सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सभा बोलवीत असतात. सहकारी संस्थेच्या आयुष्यातील ही अंतिम सभा असते, कारण सभेनंतर ऋण परिशोधकाच्या अहवालाच्या आधारे संबंधित संस्था बंद झाल्याचा आदेश
निबंधक देत असतात. सहकारी संस्था तोट्यात चालत असेल, तिची आर्थिक स्थिती गंभीर असेल, संस्थेचे उद्दिष्टे सफल झाली नसतील, सभासदाचे हित संवर्धन करण्यात अपयश आले असल्यास संबंधित संस्था बंद करावी लागते. सहकारी संस्थेच्या सभा, त्यामध्ये आपण सभासदांच्या सभाविषयी माहिती जाणून घेतलेली आहे. तर पुढील ई-लर्निंग क्लासमध्ये आपणास व्यवस्थापन समिती सभा याची माहिती घ्यायची आहे.